झालं सर कालच. नाही, ऑब्जेक्ट मला तेवढंच हे करायचं होतं कारण तुमचं झालंय म्हणणं ऑब्जेक्ट. हा म्हणजे आम्हाला झालंय. हा, मग तेच मला बघायचं होतं फक्त. तर हो. तुमची प्रॅक्टिस नाही, कारण सरांचा व्हिडिओ बघितलो मी, तर सरांना पूर्ण शिकवलं. अरे एक ओके. हो, झालं. ऑब्जेक्ट मध्ये काय राहणार आहे नेक्स्ट? नेस्टेड ऑब्जेक्ट. ते तुम्हाला माहिती आहे का? नेस्टेड हो ऑब्जेक्ट सर म्हणजे काय? माहिती. येस सर. येस. आणि त्याच्यात फंक्शन हो. म्हणजे पॅरेंट nested चाइल्ड आणि object ग्रँड मध्ये चाइल्ड. येस, तेच. अजून ऑब्जेक्ट दिस मेथड. येस. तो आज आपल्याला बघायचं आहे नवीन टॉपिक, तो म्हणजे डॉम. ओके. ओके सर. फर्स्ट आपण समजून घेऊ व्हॉट इज डॉम. ठीक आहे. रेकॉर्डिंग स्टार्ट केली आहे ना मी? रेकॉर्डिंग स्टार्ट आहे ना? येस सर. हो सर चालू हो आहे. सर. येस चालू आहे. So, DOM abbreviates for document object model. ठीक आहे. तर डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल म्हणजे काय, आता ही आपण समजून घेऊ. ओके. तर आतापर्यंत आपण तुम्ही एक मेथड यूज केली होती, बरोबर. जर इकडून तुम्हाला काही इकडं गेट करायचं आहे, तर तुम्ही काय करत होता? एक व्हेरिएबल Document घेत dot- होता. हा. येस, एक Document व्हेरिएबल dot- घेऊन त्याच्यामध्ये एक मेथड घेत होता, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट एलिमेंट बाय आयडी. आयडी. ओके. तर ही हो सर. मेथड होती, बरोबर का? हो सर. हो सर. सो आता आपल्याला काय करायचंय की हेच समजून घ्यायचंय की हे कसं भेटतं आपल्याला. इथं असं घेतल्यानंतर आपल्याला कसं तो एलिमेंट HTML मधून इकडे घेता आला जावा स्क्रिप्ट मध्ये. ठीक आहे. ओके. ओके ओके. सर. तर आता आपण जी काही HTML लिहितो, ठीक आहे, जे काही आपण लिहितो ते कशात कन्वर्ट होतं? एका डॉक्युमेंट मध्ये. ठीक आहे. ते एका डॉक्युमेंट मध्ये कन्वर्ट होऊन ते ब्राउझर मध्ये रेंडर होतं. हो ओके. सर. आणि ते कसं होतं म्हणजे आपण त्याचं एक स्ट्रक्चर बघू. ओके. ओके. तर फर्स्ट आहे काय आपला HTML, बरोबर. तर HTML हा काय आहे? सगळ्याचा पॅरेंट आहे. येस. हा HTML टॅग हा काय सगळ्याचा पॅरेंट आहे, पॅरेंट आहे. बरोबर. तर आपण Okay. जेव्हा कोड लिहितो ना, तेव्हा ते असं कन्वर्ट होतं HTML. ओके. सो दिस इज अ पॅरेंट. देन याच्यामधून आपल्याला याचा चाइल्ड कोण आहे? हेड आहे आणि बॉडी आहे, बॉडी. बरोबर. ठीक आहे. येस. हो सर. तर इथे घेऊ आपण, याचा चाइल्ड आहे हेड हेड बॉडी. आणि बॉडी. ओके. दोन चाइल्ड झाले. येस. हो सर. इथे घेऊ, तर घेतो मी हेड आणि इथं काय बॉडी. फॉर्म मध्ये आहे. ओके. बॉडी. सर. नेक्स्ट. आता आपण काय करतो, याच्यामध्ये HTML लिहितो, बरोबर. हो सर. म्हणजे आपला जो कोड आपल्याला लिहायचा आहे, तर आपण कसं लिहितो? पहिला घेतो एक सेक्शन. येस. सेक्शन टॅग. येस. त्याच्यामध्ये आपण याला काहीतरी क्लास देतो. हो ओके. सर. याला क्लास Header. दिला हेडर. ठीक आहे.
किंवा हिरो इमेज Okay. काहीतरी. नंतर आपण काय करतो, एक रो घेतो. ओके. हो सर. नेक्स्ट आता आपण टेबल घेतलं होतं, बरोबर. हो सर. तर आपण टेबल कसं घेतो, इथं एक टेबल टॅग घेतो, बरोबर. बरोबर. टेबल मध्ये इथं टी हेड. टी हेड टी हेड. आणि याच्यामध्ये काही TH, बरोबर. येस. इंटू TR टू. येस. टी आर नंतर टी एच. TR नंतर TH, बरोबर. बरोबर. तर ते हे पण Yes sir. वर्क होते. नेक्स्ट आपण काय करतो, इथं काय घेतो, टी बॉडी. 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 ओके. टी बॉडीला आपण काहीतरी ID किंवा क्लास देतो, बरोबर. बरोबर. ID देऊ टेबल. ओके. असं काहीतरी ID दिली, युनिक ID. आणि नेक्स्ट आपण इथं TRs लिहितो येस. इंटू 3. ठीक आहे. याला पण आपण काही सेपरेट ID किंवा क्लास देऊ शकतो. ओके. हा कशासाठी सेपरेट आहे, समजा याला काहीतरी हायलाइट करायचं तर याला सेपरेट ID किंवा सेपरेट क्लास असं आपण देतो. ओके. तर आपण जे लिहित आहे ना, ते कशा फॉर्म मध्ये लिहित आहे, एक पॅरेंट चाइल्डच्या रिलेशन मध्ये, बरोबर. बरोबर. आता इथे जर आपण बघितलं, या TRचा पॅरेंट, या तिन्ही TRचा पॅरेंट कोण आहे हो? टी बॉडी. टी बॉडी बॉडी आहे. टी टी बॉडी. बरोबर. यांचा पप्पा TD हा ती Yes. जाऊ दे. टी बॉडीच्या नंतर TR च्या नंतर टी बॉडी. काहीतरी जाऊ दे. हा. आपला पर्पज आता सध्या हे आहे, पॅरेंट चाइल्ड. येस येस, रिलेशन डॉम कसं समजून घ्यायचं. ओके, बरोबर आहे तुमचं. ठीक आहे. पण आपण तेवढं आता हे करू नये, कारण टाइम वेस्ट होईल तेवढा. बरोबर. ओके. तर आता आपल्याला इथं काय समजायचं की आता जे आपण लिहितो, ठीक आहे, तर ते एक कशा फॉर्म मध्ये लिहित आहे आपण, पॅरेंट चाइल्ड. पॅरेंट चाइल्ड फॉर्म मध्ये लिहित आहे, बरोबर. बरोबर. येस. तर येस. पॅरेंट चाइल्ड फॉर्म मध्ये आपण लिहिताना याचा पॅरेंट कोण आहे, टी बॉडी. टी बॉडी. टी बॉडीचा पॅरेंट कोण आहे, टेबल. टेबल. आणि या टी बॉडीचा सिबलिंग कोण आहे, टी हेड. टी हेड. येस, येस. टी हेड. नंतर याच्यामध्ये पण काही चाइल्ड आहेत, TH, येस. हो. 2 चाइल्ड आहेत, हो. बरोबर. येस. म्हणजे आपण लिहिल्यानंतर आपल्याला दिसत आहे की हे एका कशा फॉर्म मध्ये बनत आहे, पॅरेंट चाइल्ड स्ट्रक्चर मध्ये, बरोबर का. बरोबर सर. हो सर. तर येस सर. जेव्हा ही फाईल HTML ची ही फाईल एका डॉक्युमेंट मध्ये कन्वर्ट होऊन ब्राउझर मध्ये रेंडर होते, ठीक आहे. ब्राउझर मध्ये रेंडर होताना अशाच फॉर्म मध्ये होते. कसं म्हणजे आता या बॉडीमध्ये इथं काय करणार, आपला इंटरप्रिटर बघणार, या बॉडीमध्ये सेक्शन आहे, अजून किती सेक्शन्स आहेत तेवढे बघणार, आणि या बॉडीमध्ये असं सेक्शन्स टाकून देणार जेवढे आहेत तेवढे. आता सध्या आपल्याकडे किती आहेत, सध्या किती आहेत आपल्याकडे सेक्शन्स बॉडीमध्ये, सेक्शन बॉडी एकच आहे ना सेक्शन. एकच आहे, म्हणून इथे एकच येणार. ठीक बरोबर. आहे. जर मल्टिपल राहिले असते तर इथं मल्टिपल येत होते या बॉडीच्या अंडर. ठीक आहे. आता इथं काय सेक्शन आहे, बरोबर. तर घेऊ आपण, इथं आहे एक सेक्शन, आणि सेक्शनला काय दिलंय आपण, हेडर क्लास दिला. सेक्शन, आणि एक क्लास दिलाय डॉट हेडर. हेडर. ओके, ठीक आहे. येस. आता या सेक्शन मध्ये काय काय आहे, सेक्शन मध्ये एक ड्यू आहे, एकच आहे, बरोबर. रो, करेक्ट. तर याचा चाइल्ड कोण आहे, एक ड्यू आहे, ड्यू आहे. आणि हो सर. इथं लिहू आपण, एक ड्यू आहे, ड्यू, आणि त्याला क्लास काय, रो. रो Okay. आहे. ओके Yes. सर. नेक्स्ट, Yes. त्या ड्यूचे चाइल्ड किती आहे, तो टेबल आहे. ना सर. टेबलच आहे. टेबल एकच आहे. एकच आहे. ओके. एकच त्या आहे. टेबलला आपण काहीतरी क्लास दिला, समजा इथं क्लास बॉर्डर्ड. ओके. ओके सर. बरोबर, ठीक आहे. तर याच्यामध्ये
एक टेबल टॅग आहे, बरोबर. टेबल sir. टॅग घेऊ आपण. एक आहे काय टेबल. ओके. आणि याला क्लास काय बॉर्डर. ठीक आहे. नेक्स्ट ओके या सर. टेबल मध्ये काय आहे? टी हेड आणि टी बॉडी. किती चाइल्ड आहेत टेबलचे? दोन. दोन चाइल्ड आहेत, बरोबर. मग इथं आपला स्ट्रक्चर कसं बनणार? असा दोन डिवाइड. असं बनला. आणि पहिला कोणता आहे? टी हेड टी हेड टी आहे, बॉडी. टी बॉडी, आणि नेक्स्ट टी बॉडी. ओके. टी बॉडी. हे आणि टी बॉडी. ओके. तर आलो मी टी हेड आणि टी बॉडी. आणि टी बॉडीला आपण काय दिलंय? आयडी दिली, बरोबर का? आणि आयडी आपण कसं, येस, आयडी आपण कसं ओळखतो? Hash, आयडी hash. हॅश. आणि आयडी काय? टेबल. टेबल. ओके. ठीक आहे. तर अशा फॉर्म मध्ये काय होतंय, जो आपला हा HTML Document. डॉक्युमेंट आहे, ठीक आहे, हा काय होतो? आपल्या ब्राउझर मध्ये रेंडर होतो. ठीक आहे. आपल्या ब्राउझर मध्ये हा अशा फॉर्म मध्ये रेंडर होतो. आणि या हा सगळा कसा राहतो? एका डॉक्युमेंट. ओके. हो सर. हे डॉक्युमेंट काय होते? एका ट्री लाईक स्ट्रक्चर मध्ये. ट्री लाईक स्ट्रक्चर ना, याचे Random सिबलिंग्स होते. पण राहतात, बरोबर. हो, sir. आता टी हेड आणि टी बॉडी हे काय आहेत एकमेकाचे? Sibling आहेत. सिबलिंग आहेत, बरोबर. हे हो, sir. पॅरेंट चाइल्ड झालं, हे सिबलिंग्स झाले. आणि हे जे आपण बघत आहोत याला काय म्हणतात? ट्री लाईक स्ट्रक्चर म्हणतात, बरोबर का? बरोबर. हो सर. पॅरेंट टू चाइल्ड हा रिलेशन, पॅरेंट चाइल्ड रिलेशन, याला काय म्हणतात? ट्री लाईक स्ट्रक्चर. किंवा आपण काय म्हणू शकतो? ही एक हायरार्की आहे, हायरार्की. ओके. सो काय होतंय की अशा फॉर्म मध्ये आपला जो HTML आहे तो एका डॉक्युमेंट मध्ये ब्राउझर मध्ये रेंडर होतो. ठीक आहे. मग त्यालाच काय म्हणतात? डॉम. ओके. डॉम इज नथिंग बट डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. हे प्रत्येक जो आपला टॅग आहे तो एका ऑब्जेक्ट मध्ये काय होतो? हा एक ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. या ऑब्जेक्टचा एक मॉडेल तयार होतो. आणि त्याचं हे कसं राहतंय? स्ट्रक्चर. येस, स्ट्रक्चर कसं आहे त्याचं? ट्री लाईक स्ट्रक्चर. किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो? हायरार्की. ओके. तर when HTML page render or load in a browser engine converts each and every element into a object. ठीक आहे. काय करतं? प्रत्येक एलिमेंट एका ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट करतं आणि त्याचं काय फॉर्म करतं? अँड ट्रान्सफॉर्म्स that object model into a tree like structure or parent child relation or hierarchy in the form of hierarchy. ठीक आहे. तर यालाच आपण काय म्हणतो? डॉम. जेव्हा हा आपला HTML पेज काय होतो? ब्राउझर मध्ये रेंडर होतो किंवा लोड होतो, तो एका ट्री लाईक स्ट्रक्चर मध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे. आणि याच्यातला एक एक एलिमेंट जो आहे तो एक एक ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट होतो. ओके.
त्यालाच काय म्हणतो आपण, डॉम. डॉम म्हणजे काय, सिम्पली हे स्ट्रक्चर. ओके, असा स्ट्रक्चर, यालाच आपण काय म्हणतो, डॉम. ठीक आहे, ओके क्लिअर सर. आहे. ओके, बेसिक आयडिया हो, आला सर. डॉम म्हणजे काय. हो सर. ठीक आहे. म्हणजे आपलं जे वेब पेज असतं त्याच्यात जे काही असतं ते सगळं डॉम आहे. हा डॉम आहे. आपण जे म्हणजे HTML लिहितो ते सगळं HTML काय आहे, होतं? app.js आहे, style.css नाही 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 आहे. नाही नाही. ओनली पेरेंट्स बॉडी. हा जो HTML ची आपली फाईल आहे, ही HTML ची फाईल, ठीक आहे, हे काय होते, Yes. एका डॉक्युमेंट मध्ये कन्वर्ट होते आणि ब्राउझर इंजिन मध्ये लोड होते, रेंडर होते. आणि ते डॉक्युमेंट कशा फॉर्म मध्ये राहतं, अशा फॉर्म मध्ये. अशा फॉर्म मध्ये Like. झाल्यानंतर आता आपण काय करतो, आतापर्यंत आपण काय केलं होतं, एक मेथड यूज केली होती अशी, लेट टेबल इक्वल्स टू, आपण कोणाला सांगत होतो, डॉक्युमेंटला. डॉम हा येस. डॉक्युमेंटला, त्या डॉक्युमेंट मधून मला काय पाहिजे, गेट गेट एलिमेंट एलिमेंट बाय आयडी. ID. काय म्हणत आहोत आपण, त्या डॉक्युमेंट मधून मला एक आयडी असलेला एलिमेंट पाहिजे, ज्याची आयडी काय आहे, टेबल. ठीक आहे, मग आपला जो इंटरप्रिटर आहे किंवा ब्राउझर इंजिन आहे, तो कसा सर्च करणार, इथून डॉक्युमेंट मध्ये जाणार आणि त्याला इथं तो आयडी भेटला, टेबल. बरोबर, टॉप टू बॉटम. येस, टॉप टू बॉटम रीड करत जाणार आणि त्याला आयडी कुठं भेटला, खाली बसला. इथं टेबल भेटला. आहे. आणि तो एलिमेंट कोणता आहे, टी बॉडी. ती बॉडी. ती बॉडी. मग आपण जर याला कन्सोल केलं, कन्सोल डॉट लॉग टेबल, ठीक आहे, सेव्ह, पण फाईल सेव्ह करू, लाईव्ह गेलो आपण, तर आपल्याला कोणता एलिमेंट भेटलाय, ती बॉडी. टी बॉडी. बरोबर, येस. हो सर. त्याचा आयडी येस काय, सर. टेबल. टेबल. आणि आपण काय म्हणलं होतं, आपण जावास्क्रिप्ट मधून काय म्हणलं होतं, आपल्याला काय करायचं, जो आपला Document get HTML चा element. पार्ट आहे किंवा HTML चा एलिमेंट आहे, तो आपल्याला इकडे ऍक्सेस करायचा आहे. बरोबर, त्याच्यासाठी आपण काय केलं, हे जेव्हा लोड झाली फाईल ब्राउझर मध्ये, तेव्हा आपण जावास्क्रिप्ट थ्रू काय केलं, त्या डॉक्युमेंट मधून टेबल नावाचा आयडी आपण इथे सांगितले, गेट एलिमेंट बाय आयडी. बरोबर, हो सर. हो टेबल सर. नावाचा गेट केला. असंच जर समजा मला काय करायचंय, हा काय हेडर, हा काय हेडर. हेडर आहे. क्लास आहे. बरोबर, हो सर. येस. ठीक आहे, त्याच्या आधी आपण इथं लिहू, आज आपण काय बघणार आहोत, डॉम सिलेक्टर्स. CSS मध्ये तुम्ही किती सिलेक्टर्स पाहिलेत, मेनली 5. कोणते कोणते, सिंपल सिलेक्टर. सांगू सर, सिंपल सिलेक्टर, नंतर कॉम्बिनेटर सिलेक्टर, ऍट्रिब्यूट सिलेक्टर्स, सुडो क्लास सिलेक्टर, सुडो एलिमेंट सिलेक्टर. ठीक आहे, मला सिंपल सिलेक्टर्स सांगा फक्त. युनिव्हर्सल सिलेक्टर, टॅग सिलेक्टर, क्लास आयडी सिलेक्टर. येस. ओके, तर फर्स्ट आहे आपला आयडी सिलेक्टर याच्यात. आयडी सिलेक्टर. ओके, सेकंड आहे आपला क्लास सिलेक्टर क्लास याच्यात. सिलेक्टर. ओके, थर्ड आहे आपला टॅग टॅग सिलेक्टर. ओके, तर आपण काय करणार आहोत, हे बघणार आहोत. आणि आणखीन 2 आहेत त्याच्यामध्ये वाढलेले, क्वेरी सिलेक्टर अँड क्वेरी सिलेक्टर ऑल. हे डॉमचे सिलेक्टर आहेत का सर? हा, हे डॉमचे सिलेक्टर्स. ओके, आणि जावास्क्रिप्ट मध्ये आपण हेच सिलेक्टर यूज करतो, HTML चा जो पार्ट आहे आपण गेट करण्यासाठी. आपण काय करतो, CSS मध्ये पण सिलेक्टर्स कशासाठी वापरतो, आपण सिम्पली काय करतो, CSS देण्यासाठी. येस, आपण काय करतो, एक एक एलिमेंट इथून सिलेक्ट करतो आणि त्याला काय करतो, इथं CSS देतो. येस, CSS लावतो. सेम आपल्याला जावास्क्रिप्ट मध्ये काय करायचंय, आपल्याला ज्याला फंक्शनॅलिटी द्यायचं आहे ज्या एलिमेंटला, तो एलिमेंट तिकडे सिलेक्ट करायचा आहे आणि फंक्शनॅलिटी ऍड करायची. ओके, येस. सो दीज आर द
सिलेक्टर्स. ठीक आहे. सिलेक्टर 2 वेळा झाला. क्वेरी सिलेक्टर ऑल एक आहे, सॉरी पुढे लिहायचं विसरलो. क्वेरी सिलेक्टर ऑल. येस. ओके ठीक आहे. 1 मिनिटात आलो मी. सो याला आपण डॉमला HTML डॉम पण म्हणतो. डॉम. ओके सो ठीक आहे. तर डॉम क्लिअर आहे, कुणाला डाऊट आहे? नो सर. नो सर. नो सर. ओके सो आता आपल्याला बघायचे काय डॉम सिलेक्टर्स. ओके म्हणजे हे कुणाचं तरी इको होत आहे. वापस माझा Hello. आवाज येत आहे. येस हॅलो. हा माझा नाही होत ना. नाही तुमचा नाही. ओके सो डॉम सिलेक्टर्स म्हणजे आपण कशासाठी यूज करतो, आपले जे एलिमेंट्स आहेत हे डॉम मधले ते HTML डॉम मधले ते सिलेक्ट करण्यासाठी. ठीक आहे. याच्यातला आपण एक तर बघितलाय आणि तेच आणखीन एकदा बघू आपण. ओके तर हे टेबलचं तर तुम्ही केलंय भरपूर वेळेस. आता आपण सध्या एक सिंपल एक्झाम्पल बघू. इथं मी काय घेतलं, एक पॅराग्राफ घेतला. ठीक आहे. या पॅराग्राफला मी आयडी दिला काय, प्यारा. ओके आयडी दिला प्यारा. मी याच्यामध्ये काहीतरी मी पॅराग्राफ घेतो. ओके सेव्ह. बघू आलाय का, आलाय पॅराग्राफ. ठीक आहे. आता या पॅराग्राफला मला काय करायचं आहे, इकडं सिलेक्ट करायचं आहे. ओके तर मी सिम्पली काय करणार, लेट प्यारा इक्वल्स टू डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी आणि त्या पॅराग्राफचा आयडी टाकणार इकडे, कारण मला सिलेक्ट काय करायचा हा पॅराग्राफ. ID. बरोबर. येस. येस म्हणून मी काय केलं, इथून आयडी कॉपी केला, इथं आलो आणि हा आयडी टाकला. ओके सेव्ह केला आणि कन्सोल डॉट लॉग सेव्ह. तर आपल्याला काय भेटलंय, सॉरी ही माझ्यात थोडं प्रॉब्लेम होते. ओके तर आपल्याला इथं पॅरा भेटला होता, किंवा याच्यावरती एक मेथड वापरू शकतो आपण, इनर HTML. ठीक आहे. इनर HTML टाकल्यानंतर काय होतं, त्याच्यातली जी HTML आहे ते आपल्याला भेटते. ठीक आहे. तर ही 2 प्रॉपर्टीज मी सांगतो याच्यासोबत, इनर HTML आणि इनर टेक्स्ट. हे 2 प्रॉपर्टीज पण आपल्याला बघायचे. इनर टेक्स्ट. तर याच्यात डिफरन्स काय माहितीये का, आपण कोणत्याही एलिमेंट वरती इनर HTML वापरला तर तो काय करतो, आपला जो सिलेक्टेड एलिमेंट आहे त्याच्यामधला इनर HTML देतो. ठीक आहे. तर इथं काय आहे, आपल्या HTML हा टेक्स्टच आहे. बरोबर. येस सर. येस. आणि जर मी समजा इथं येऊन हा जो टेबल आहे तो सिलेक्ट केला. ठीक आहे. हा टी बॉडी सिलेक्ट केला. या टी बॉडी मध्ये इनर HTML काय हो, टेबल रोज आहेत. येस. 3 टेबल रोज आहेत. बरोबर का. येस. आणि इनर टेक्स्ट काय आहे, त्यातला कंटेंट. पण याच्यात काही कंटेंट आहे का, नाही आता तर नाही. नाहीये. तर बघू आपण इनर HTML आणि इनर टेक्स्ट. ठीक आहे. तर हा आपला टेबल इथं सिलेक्टेड आहे, त्याच्यावरती बघू म्हणजे क्लिअर होईल. हा टेबल मी सिलेक्ट केलाय आपल्या इकडून HTML मधून. बरोबर. या आयडी ना सिलेक्ट केलाय आणि मी या टेबलवरती काय करत आहे, सिम्पली डॉट इनर HTML यूज करत आहे. कन्सोल डॉट लॉग टेबल डॉट इनर HTML केल्यानंतर मला काय भेटलंय, मधला HTML भेटलाय. बरोबर. एलिमेंट. आता मी इनर HTML च्या जागी वापरतो इनर टेक्स्ट. ओके इथं केलं आणि इथं वापरलं मी इनर टेक्स्ट. तर आपल्याला काय भेटलंय, काही भेटलंय.
नाही. नाही. आता मी काय करतो, इथं टेक्स्ट लिहितो काहीतरी, HTML CSS, इथं लिहिलं जावास्क्रिप्ट. ओके, सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर सर टीडी घ्यावं लागेल. टीडी, ठीक आहे, टीडी घेऊ. नाही, तसं होणार नाही ते, कारण आपण याच्यातला टेक्स्ट म्हणलाय, बरोबर का? तर या एलिमेंट मध्ये काही टेक्स्ट आहे का? हे टॅग्स आहेत, हे एलिमेंट्स आहेत, ठीक आहे, ही HTML आहे, पण टेक्स्ट आहे का काही? आहे का? आहे ना सर, HTML CSS लिहिलं ना. ही HTML आहे ना? त्याच्या आतमध्ये आहे. आता मी इथे लिहिलं टेक्स्ट, सेव्ह केला. काहीतरी इश्यू झालाय का माझाच? मी ब्राउझर बंद करून चालू करतो, 1 मिनिट. ओके. ठीक आहे. लाईन नंबर 18 ला काहीतरी दाखवत आहे, पण एमटी दाखवत आहे. एमटी दाखवत आहे. का एमटी दाखवत आहे? याला करू इनर टेक्स्ट. ब्राउझर वरती आलंय हा, ब्राउझर HTML CSS जे. इथं आलं इनर टेक्स्ट, ठीक आहे. सॉरी, इनर टेक्स्ट. इनर टेक्स्ट इथं वर्क झालं. ओके, तर आपल्या टेबल वरती का वर्क होत नाहीये? सर आय थिंक टीडी असतील, टीडी घेतलं तर तुमचं. नाही रे, तसं काही राहत नाही, जे आहे ते द्यावं लागते त्यांना. ठीक आहे, तुमचा डाऊट आहे म्हणून टीडी घेऊ आपण. टीडी कुठे घ्यायचं? UI वर दाखवते ना. हा, UI वर दाखवत आहे, पण आपल्याला कन्सोल करायचं आहे. ठीक आहे, एकच TR घ्या किंवा TR मध्ये TD घ्या. नाही, दॅट इज नॉट द इश्यू, बट तुम्ही म्हणताय म्हणून घेऊ. समाधानासाठी. येस. हा, येस. आता एक तरी एलिमेंट आला पाहिजे. तिन्ही HTML घेऊ ना? हो, चालतंय. आले ना सर? हा, तर त्याचाच काहीतरी इश्यू होत होता. ते रिझर्व की असल्यामुळे त्यामध्ये ते काहीतरी तेच इश्यू होत होता. ठीक आहे, चालतंय. तर बरोबर होते. पूजा सांगत होते का वर्षा? हॅलो, पूजा सर, पूजा. हा, ओके, ठीक आहे. तर सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर आता आपल्याला काय भेटलाय? इनर टेक्स्ट लिहिल्यानंतर त्याच्यामधला काय भेटलाय? मिळाला, टेक्स्ट भेटला. आणि आपण त्याच्या जागी काय लिहिलं होतं आधी? इनर HTML लिहिलं होतं. HTML. आणि तो इनर HTML आपण लिहिल्यानंतर आपल्याला काय भेटला? इथं आपला HTML आहे तो भेटला, बरोबर? आणि इनर टेक्स्ट लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये जेवढा टेक्स्ट आहे तो टेक्स्ट भेटला. ठीक आहे, तर हे 2 प्रॉपर्टीज लक्षात ठेवा. ठीक आहे, कारण हे आता आपल्याला पुढे भरपूर यूज होणार आहेत. ठीक आहे, ओके. इनर HTML म्हटल्यानंतर सर जिथून ID दिलाय त्याच्या खालील पूर्ण HTML येईल. येस, जिथून म्हणजे जो एलिमेंट आपण सिलेक्ट केलाय. इथं सिलेक्ट कोणता केला होता आपण? हा टेबल एलिमेंट सिलेक्ट केला होता. सॉरी, हा टी बॉडी, बरोबर? येस, म्हणून याच्या मधला जेवढा HTML आहे त्याने आपल्याला तेवढा दिला, बरोबर. ओके. आणि इनर टेक्स्ट म्हणल्यानंतर याच्या मधला जेवढा टेक्स्ट आहे तो आपल्याला भेटला. ओके, येस. ठीक आहे. तर हे आता आपल्याला हँड्स ऑन होईल, कारण आपण भरपूर वेळेस यूज करणार आहे ते. ठीक आहे, तर मला एक सांगा की ID आपण कशासाठी वापरतो? युनिक ID देण्यासाठी, आयडेंटिफिकेशन साठी. आयडेंटिफिकेशन. बरोबर आहे.
म्हणजे काय ते It पूजा cannot be used multiple times. येस ओके एका सेक्शन मध्ये एकच आयडी युनिक असला पाहिजे. ओके तर इथं आपण पहिली मेथड बघत होती आयडी सिलेक्टर. ओके याच्यामध्ये डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी बाय. ओके सो ही मेथड काय एक सिंगल सिलेक्शन मेथड आहे. ठीक आहे सिंगल सिलेक्शन मेथड म्हणजे काय एक पर्टिक्युलर एलिमेंटच काय होतो आपल्याला भेटतो. याच्यामध्ये आपण आता इथं पॅरा सिलेक्ट केला. ठीक आहे पॅरा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला काय भेटेल फक्त कोणता एलिमेंट भेटेल पॅरेग्राफ. पॅरेग्राफ भेटला बरोबर का हा पॅरेग्राफ बरोबर. एलिमेंट भेटलाय आपल्याला. येस येस. जर मी इथं मल्टिपल पॅरेग्राफ टाकले ठीक आहे माझ्या HTML फाईल मध्ये जाऊन आता हा एक पॅरेग्राफ आहे मी काय करतो मल्टिपल पॅरेग्राफ्स टाकतो. मल्टिपल पॅरेग्राफ टाकू इथं काहीतरी चेंज करू ठीक आहे इथे HTML करू CSS JS Angular. ओके सेव्ह केलं तर आता आपल्याकडे पॅरेग्राफ्स किती येतो 4 आहे. 4 आहेत बरोबर. चारींना आयडी काय सेम आहे. सेम आहे. ठीक आहे आता मी काय केलं डॉमला सांगितलं मला एलिमेंट गेट करायचा आहे पॅरा आयडी असलेला. ठीक आहे डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी केला आपण बरोबर. येस आपण काय केलं पॅरा इथं कन्सोल केला आता. ओके हा. सेव्ह केलं सेव्ह करून बघू तर आपल्याला कोणता पॅरेग्राफ भेटलाय ओपन करावं लागेल. नाही लेफ्टला हे होत आहे ना लेफ्ट साइडला दिसत आहे ना पहिला Yes, sir. हा पहिला. येस. येस First one. त्याच्यावरती ओव्हर केल्यावरती दिसत आहे ना आपल्याला हो बरोबर. कोणता कोणता फर्स्ट फर्स्ट one. फर्स्ट का कारण ते टॉप टू कारण बॉटम रीड टॉप टू बॉटम रीड करतो. येस टॉप टू बॉटम रीड करेल आणि गेट एलिमेंट बाय आयडी ही काय युनिक आहे असल्यामुळे पहिलीच आयडी. युनिक आहे. टी इज अ सिंगल सिलेक्शन मेथड. ठीक आहे एक वेळेस त्याला आयडी भेटला झालं तो रिटर्न करेल कारण ते काय एक सिंगल सिलेक्शन मेथड आहे. ओके हॅलो हो बरोबर सर. येस सर येस सर. आयडी डिफरंट दिल्यानंतर आपल्याला पुन्हा आणखी एकदा तो आयडी एलिमेंट बाय आयडी करावा लागेल. नाही आपण पॅराच्या ठिकाणी मल्टिपल सिलेक्शन साठी आपल्याला काय यूज करावं लागेल क्लास. सिलेक्टर. क्लास ओके आयडीला आपण मल्टिपल युजच करत नाही ना हे खरं तर चुकीचं आहे बरोबर. चुकीचं आहे पण आपण जर इथं वेगळा आयडी देऊन केलं तर येऊ शकतो ना. हा वेगळा आयडी देऊन दुसऱ्याला घेऊ शकतो आपण. ठीक आहे ओके पॅरा 1 करू शकतो सर पॅरा 1 पॅरा 2 पॅरा 3 हा करू शकतो हा. तसं करून फक्त इकडे सिलेक्ट करताना काय करावं लागेल आपल्याला इथं पण असं सेपरेट सिलेक्ट करावं लागेल. ओके बरोबर. प्रत्येकाला ठीक आहे तेवढं करण्याच्या जागी आपल्याकडे दुसरी Class. मेथड कोणती आहे क्लास सिलेक्ट. येस सेकंड मेथड इज क्लास सिलेक्टर. तर क्लास सिलेक्टर डिनोटेड बाय डॉट. डिनोटेड बाय डॉट पण आपण इथं हॅश आणि पॅरा काहीच वापरत नाही सॉरी हॅश ते काही वापरत नाही बरोबर का. ओके तो इथं काय वापरत आहे आपण गेट एलिमेंट बाय Element by क्लास. class name. तर डॉक्युमेंट Class name. यस पण काहीतरी एक डिफरन्स राहील बघा कोण फाइंड करते बघू डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट क्लास नेम. येस सर. एलिमेंट सर मल्टिपल टाइम्स Elements. तुम्ही इथे घेता येते एलिमेंट्स ना. क्लास Yes. आपल्याला मल्टिपल टाइम घेता येते. बरोबर. तर इथं काय होतं गेट एलिमेंट बाय आयडी By ID. Yes. एलिमेंट कारण हा सिंगल एलिमेंटच सिलेक्ट करतो म्हणून बरोबर. पण इथं काय गेट एलिमेंट्स यस लागले Multiple. प्लुरल बरोबर बरोबर. गेट एलिमेंट्स बाय क्लास नेम. तर हे आपल्याला काय करते इट इज अ मल्टिपल सिलेक्शन मेथड. ओके हे काय आहे एक मल्टिपल सिलेक्शन मेथड आहे. आता आपल्याला काय
रिक्वायरमेंट आहे, समजा काहीतरी रिक्वायरमेंट आहे की आपल्याला हा फर्स्ट पॅरेग्राफ आणि थर्ड पॅरेग्राफ काय करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे. कॉमन Okay. सेन्स. येस. तर आता आपण काय करणार, सिम्पली याला काहीतरी क्लास देणार, दोन्हीला सेम. बरोबर. ओके, क्लास दिला. क्लास काय देऊ, पॅरा 1. चलते पॅरा 1 दिला. ठीक आहे, या दोन्हीला. येस. ओके, आता मी काय करणार, कसं यूज करणार, हा. सिम्पली एक काय Variable. घेतला, डिक्लेरेशन घेतला, व्हेरिएबल. Declaration. ओके, डॉक्युमेंट डॉट गेट डॉक्युमेंट डॉमला सांगत आहोत आपण, डॉक्युमेंट मधून डॉट गेट गेट एलिमेंट एलिमेंट्स क्लास नेम बाय By? क्लास क्लास नेम. नेम. येस, काय कर, एलिमेंट गेट कर बाय क्लास क्लास नेम. नेम. ओके, मग तो काय करणार, टॉप टू बॉटम सर्च करत जाणार, पण बरोबर. क्लास नेम मध्ये तो काय करणार, लास्ट पर्यंत सर्च करणार. हे सगळे क्लासेस घेईल. सगळे क्लास जे सेम नेमचे आहेत ते त्याला पाहिजे, म्हणून तो टॉप टू बॉटम काय करत जाणार, लास्ट पर्यंत सर्च करत जाणार. बरोबर. बरोबर. Yes. म्हणून बरोबर. कधी सिंगल सिलेक्शन असलं तर कोणतं यूज करायचं, आयडी. आयडी. आयडीच यूज करायचं. ठीक आहे. ओके, तर आता मी कन्सोल करतो, कन्सोल डॉट लॉग पॅरा 1. ठीक आहे, पॅरा 1 कन्सोल केल्यानंतर काय भेटेल आपल्याला, दोन्ही पण Paragon. मिळतात, पॅरा पहिला आणि तिसरा पण मिळतो. येस. तर आपल्याला काय भेटलंय, इथं एक HTML कलेक्शन. ठीक आहे, तर ते मी सांगतो काय आहे. अरे हे माझ्या इथं असं येते, तुमच्या इथे येणार नाहीये काय होतं सर तसं? ते, बहुतेक माझं कॅशे मला क्लीन करावं लागेल, माझं ब्राउझर थोडं लोड घेत आहे, म्हणून ते डायरेक्ट डॉम मधून असं आणलं की असंच प्रिंट करत आहे. ओके. ते भरपूर वेळेस केलं की नंतर येते. एकदा याला स्टॉप करून स्टार्ट करावं लागेल. ठीक आहे, तर इथं बघू आपण. ठीक आहे, असं आल्यानंतर आपल्याला इथं इन्नर HTML भेटतं. ओके, इन्नर HTML दिसत आहे तुम्हाला. येस सर. हा, इनर आपण काय करत आहोत, हा जो पहिला पॅरेग्राफ भेटलाय, पहिला आणि दुसरा, त्याच्यामधली, नाहीतर इथं दिसत आहे आपल्याला 2 एलिमेंट काय झालेत आपल्याकडे, UI ला आले. आलेत. इथं गेट केलंय आपण. हो, आले. बरोबर. ओके, बरोबर. ठीक आहे. तर आपण काय केलंय की आता जेवढ्यांना आपण तो क्लास देणार, हा जो क्लास आहे, मी आणखी काय करतो, लास्ट एलिमेंटला पण देतो, म्हणजे आपले HTML कलेक्शन मध्ये काय होईल, एक अजून एक क्लास ऍड होईल. येस, अजून एक एलिमेंट ऍड होईल. बरोबर, विथ द सेम क्लास. फर्स्ट वन, थर्ड वन आणि हे काय, फोर्थ वन हा ऍड झालाय. ठीक आहे, पण आधी हा समजून घेऊ की हा HTML कलेक्शन काय. ठीक आहे, सो फर्स्ट झाला पॉइंट की इट इज अ मल्टिपल सिलेक्शन मेथड अँड इट रिटर्न्स HTML collection. Okay, and HTML collection is a array like object. HTML collection हा काय आहे, एक array सारखा ऑब्जेक्ट आहे. एव्हरीथिंग इन जावास्क्रिप्ट इज अ ऑब्जेक्ट. ठीक आहे, हा HTML कलेक्शन एक ऑब्जेक्ट आहे, पण तो कसा बिहेव करतो, ऍरे सारखा. ऍरे सारखा. म्हणजे आपल्याला काय होणार, या HTML कलेक्शन वरती भरपूर प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या ऍरेच्या याच्यावरती यूज करता येणार. ओके, आपल्याला आपण, ठीक आहे, आपणच विचार करू. ठीक आहे, आपण मल्टिपल डेटा स्टोअर करायचा आहे सेम टाईपचा, तर आपण काय यूज करतो, ऍरे.
ऍरे यूज करतो, बरोबर? येस, Yes, करेक्ट. sir. हा तर जावास्क्रिप्ट आहे मग. ओके, हम्म. जावास्क्रिप्ट इंजिन आहे. तो कशाला दुसरं काही युज करेल? तो पण काय युज करेल? हम्म. हा एक Array. ऑब्जेक्ट आहे पण त्याला ऍरे सारखं बिहेवियर आहे. ओके, मग ते आपल्याला कुठून कळणार? आता इथं मी क्लिक केलं तर इथं काय येत आहे? 0 1 2 आहे. 0 1 2 इंडेक्स नंबर. इंडेक्स नंबर्स, Yes, बरोबर? आणि पुन्हा कोलन आहे म्हणजे ऑब्जेक्ट पण आहे. नाही नाही, ते नाही, ते दॅट इज डिफरंट. ते आपल्याला नॉर्मल ऍरेला पण येते की ते. हा नाही येते. पण त्याला. ओके, तर आपल्याला इथे शिकायचं काय की आता याने स्टोअर केलाय आणि याने रिटर्न कसं केलंय का ऍरेच्या फॉर्म मध्ये. 0 1 2 आलं म्हणजे आपल्याला काय माहितीये? हा एक Array ऍरे आहे, बरोबर? Yes. पण हम्म. हा ऍरे आहे का? नाही. हा ऍरे सारखा काय एक ऑब्जेक्ट आहे. Object आहे. ओके, तर आपल्याला काय करता येतं? ऍरेच्या काही प्रॉपर्टीज आपण काय करू शकतो याच्यावरती यूज करू काय शकतो. करू शकतो? Yes, we can use array properties and methods on HTML कलेक्शन. HTML collection. ओके, ठीक आहे. तर आता मी काय करतो, याची मला लेंथ फाइंड करायचं आहे. माझ्या या पॅरा 1 मध्ये किती एलिमेंट्स आहेत हे मला फाइंड करायचं आहे. तर मी सिम्पली काय करणार, ऍरेची लेंथ आपण कसं Dot फाइंड length. करतो? डॉट Array1 dot length. डॉट लेंथ केलं, याला सेव्ह केलं. 37 नंबर लाईन. काय आले आपल्याला? 3 3, 3. बरोबर? म्हणजे आले? 3 क्लास आहेत असं सांगता ना त्याला. हा, म्हणजे 3 हम्म. एलिमेंट्स आहेत मध्ये, त्याच्यामध्ये. बरोबर. सेम क्लास नेम असलेले. हा, सेम क्लास. आता हा HTML कलेक्शन आहे ना, तर त्याची आपण लेंथ काढली. त्याच्यामध्ये त्या ऍरे लाईक ऑब्जेक्ट मध्ये किती एलिमेंट्स आहेत, बरोबर. त्याच्यामध्ये तर सेमच एलिमेंट येणार, दुसरे तर येणार नाहीत. नाही. येस. हे क्लास असलेलेच येणार. ठीक आहे. येस. आता याच्यात काय सेव्ह आहे? HTML कलेक्शन. त्याची आपण काय काढली? डॉट Length. लेंथ. Length. आणि लेंथ प्रॉपर्टी आपण कशावरती वापरतो? अरे वरती, स्ट्रिंग वरती. String. येस. ओके, म्हणजे ऍरेची एक प्रॉपर्टी आपण काय केली इथं वर्क झाली, बरोबर? बरोबर. येस. आता मी काय करतो, ऍरेची मेथड वापरतो, जसं की para1 डॉट पॉप. पॉप कशाची मेथड आहे? Arrayची. अरेची मेथड आहे. ऍरेची. आणि मस्के पॉप काय करते? हा सर लास्ट एलिमेंट रिमूव्ह करतो. येस. तर आता बघू 39 नंबर लाईन. काय आलंय आपल्याला? नाही, पॉप इज नॉट अ फंक्शन. येस. काही मेथड्स आणि प्रॉपर्टीज हे काय होतात ऍरेच्या आपल्या HTML कलेक्शन वरती काय होतात? अप्लाय होते काही अप्लाय होतात, पण पूर्ण होत नाहीत. म्हणूनच याला काय म्हणलेलं आहे? हा एक ऍरे अरे लाईक लाईक ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट आहे. हा ऍरे नाही. ठीक आहे. ओके, सो बरोबर. आता जर मला समजा, आता आपल्याकडे मल्टिपल डेटा आहे, बरोबर? मल्टिपल डेटा आपल्याला कधी ऍरे असला तरच आपल्याला त्याला मॉडिफाय करायला किंवा त्याच्यावरती काहीतरी फंक्शनॅलिटी अप्लाय करायला आपल्याला तो काय जातो? इझी जातो, बरोबर? जर मल्टिपल डेटा आहे, प्रत्येक एलिमेंटला आपल्याला काहीतरी फंक्शनॅलिटी अप्लाय करायचं आहे, तर आपण डायरेक्टली काय अप्लाय फॉर इच लावून देणार त्याला, बरोबर? बरोबर. Yes, sir. येस. ऍरेच्या प्रत्येक एलिमेंटला काहीतरी आपल्याला फंक्शनॅलिटी लावायचं. समजा +1 ऍड करायचंय, तर आपण फॉर इच लावणार आणि ELE मध्ये काय करणार? +1 ऍड करणार. संपलं, प्रत्येक ह्याच्यात होऊन जाईल, बरोबर? बरोबर. येस. तर तसंच आता समजा आपल्याला हा पाहिजे, तर त्याला पण आपल्याला काय करता येतं? ऍरे मध्ये कन्वर्ट करता येतं. तर ते आपण बघू. आधी हे आणखीन एकदा समजून घेऊ, कारण खूप फास्ट गेलो. ठीक आहे. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ID सिलेक्टर अँड क्लास सिलेक्टर हे सांगेल नागेश. हॅलो नागेश. तर त्याचं नेटवर्क इश्यू असेल. ओके. महेश, येस सर. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ID सिलेक्टर अँड क्लास सिलेक्टर? सर आयडी सिलेक्टर म्हणून नाही का डॉम नाही का टॉप टू बॉटम रीड करत चालतो आणि त्याला पहिला जो आयडी भेटेल तोच दाखवतो, बाकीचे दाखवत नाही. आणि क्लास सिलेक्टर मध्ये टॉप टू बॉटम पूर्ण डॉक्युमेंट रीड केलं जातं
आणि त्यामध्ये जेवढे पण क्लासेस आहेत तेवढे कलेक्ट करून आपल्याला दाखवलं जातं सर. येस बरोबर आहे. आणखीन सांगेल भूषण. हा सर, क्लास गेट एलिमेंट बाय क्लास सिलेक्टर मध्ये आपल्याला तो ॲरे टाईप फंक्शनॅलिटी दाखवतो 0, 1, 2 नुसार. तर आपण म्हणजे काय रिटर्न करतो तो? म्हणजे इंडेक्स नंबर टाईप 0, 1, 2. ओके, म्हणजे त्याला एक नाव आहे ना काहीतरी? सर येस. काय डिफरन्स आहे आणखीन? सर ऍरे सॉरी आयडी सिलेक्टर आहे ना, तो मल्टिपल सिलेक्शन साठी यूज केला जातो. सॉरी, सिंगल सिलेक्शन साठी. आणि क्लास सिलेक्टर आहे तो मल्टिपल साठी सर. ओके. इरापल्ले. सर आयडी सिलेक्टर हे सिंगल सिलेक्टर हे करू सिंगल सिलेक्टर यूज करतो आणि क्लास सिलेक्टर हे मल्टिपल यूज करतो. नंतर HTML कलेक्शन रिटर्न करतो. येस. नंतर HTML कलेक्शन कोण रिटर्न करतो? क्लास सिलेक्टर सर. क्लास सिलेक्टर. येस. आणि तो ऍरे क्रिएट करतो. ॲरे लाईक ऑब्जेक्ट. येस, ॲरे लाईक ऑब्जेक्ट. ॲरे लाईक ऑब्जेक्ट. ओके. क्लास काय करतो? आपल्याला ॲरे लाईक ऑब्जेक्ट देतो. ठीक आहे. तर आपण एक इथं काय करू, हा जो आपला फर्स्ट पॅरा होता, ठीक आहे, आयडी सिलेक्टर मध्ये इथे एक तुम्हाला छोटी छोटी फंक्शनॅलिटी मी सांगतो, ते आपण करत नाही तरी इथं करू. ठीक आहे. आता हा पॅरा आपण सिलेक्ट केलाय बरोबर. फर्स्ट पॅरा येईल का आयडी मध्ये? हा, फर्स्टच पॅरा येतो आयडी. फर्स्ट पॅरा येईल बरोबर. आता मी काय करतो, पॅरा डॉट स्टाईल डॉट बॅकग्राऊंड कलर इक्वल्स टू असं काहीतरी कलरचं नाव दिलं. ठीक आहे. आणि मी सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर जाऊन बघू काय झालंय. अप्लाय झाला कलर फंक्शन. कुठून केला आपण अप्लाय? CSS मधून. JS मधून. हा, CSS मधून की JS मधून? JS मधून केला ना. JS मधून बरोबर. तर आपण काय करू शकतो, इकडून पण कलर देऊ शकतो. येस, कलर अप्लाय. कलर म्हणजे फंक्शन स्टाईल देऊ शकतो. ओके. आणि स्टाईल देताना आपण जे CSS मध्ये प्रॉपर्टीज असं डॅश करून लिहितो ना, असं त्याला फक्त काय करायचं, इथं जोडायचं आणि नेक्स्ट वर्ड जो येतो ना त्याला कॅपिटल करून. बिकॉज जावास्क्रिप्ट इज अ कॅमल केस. ओके. येस. तर असं तुम्ही काही स्टाईल्स देऊ शकता. आता स्टाईल तुमच्याकडे भरपूर आहेत जे जे तुम्ही यूज करता. मी फक्त इथे एक प्रॉपर्टी घेतली. ठीक आहे. तर बॉर्डर कशी यायची? सेम बॉर्डर आणि स्टाईल फिक्स असणार ना रिझर्व की स्टाईल डॉट एनी प्रॉपर्टी कोणती पण. येस. इथं कलर द्यावा लागेल ना. 2 पिक्सल सॉलिड नाही याची सेपरेट काहीतरी ही आहे ना. सॉलिड साठी प्रॉपर्टी काय बॉर्डर हा काय फर्स्ट काय राहतो बॉर्डरचा? पहिला फॉन्ट साईज असतो 2 पिक्सल सॉलिड ब्लॅक, 1 पिक्सल सॉलिड ब्लॅक. ओके. तर तसं अप्लाय करून बघू. बरं मी कधी केलं नाही. सॉलिड ब्लॅक. असं होणार नाही आय थिंक सो. पण CSS मध्ये होतं. झालं ना. झालं. कारण हे काय करत आहे, स्टाईल याला CSS मध्ये नेत आहे. ठीक आहे. पण असं आपण करत नाही. स्टाईल आपण तिकडूनच देतो. उगा आता तुम्हाला हे समजायसाठी मी काय केलंय, हा इथून आपण असं स्टाईल देत नाही. ठीक आहे. येस सर. स्टाईल इकडून दिला. आणि अजून एक गोष्ट मी ऐकून आहे हा, की HTML चा जो HTML मधून टेबल कोणी आता ड्रॉ करत नाही. HTML मधून म्हणजे टेबल टॅग यूज करून कोणीच टेबल बनवत नाही. मग ते सगळं JS मधून होतं का? रिक्वायरमेंट वर आहे. अच्छा. कारण काय होतं, आपल्याला जो डेटा येतो ना तो JS मध्ये येतो. ठीक आहे. मग आपण काय करतो, फक्त इकडे HTML मध्ये काय करतो, तो टेबल टॅग लिहितो. आता जो आपण सध्या ॲरे मध्ये डेटा घेतो बरोबर, तो डेटा आपण लोकली आपण क्रिएट केला इथं बरोबर, आणि तो देतोय. पण आपण रिअल टाइम मध्ये काय करतो, त्या
तो डेटा बॅकएंड कडून येतो डेटाबेस मधून ओके आणि तो जावास्क्रिप्ट मध्येच येणार. बरोबर. येस. पण जावास्क्रिप्ट मध्ये आल्यानंतर आपण काय करतो इथं टेबल डॉट इनर HTML तसं करून फॉर लूप लावून इथं बनवतो. पण अँग्युलर मध्ये एवढं अवघड करायची गरज राहत नाही. ठीक आहे. अच्छा. एकदा अँग्युलर समजलं की हम्म. असं टेबल बनवणं इथं जावास्क्रिप्ट मध्ये ते एक चुकीची गोष्ट आहे. ओके. तर अँग्युलर मध्ये आपण इकडच फॉर लूप यूज करतो त्या डेटावरती. ठीक आहे. तो डेटा Okay. इथं एका असं ऍरे मध्ये राहतो. त्या ऍरेचं नाव आपण इथे यूज करतो सिम्पली. ओके ठीक आहे. बट इट इज टफ इन जावास्क्रिप्ट. जावास्क्रिप्ट मध्ये कोड पण काय होत जातो मोठा होत जातो त्याच्यामध्ये. ठीक आहे. येस. बरोबर आहे Yes. तुमचं जे ऐकलंय का तुम्ही ते बरोबर आहे. हम्म, हम्म. ओके. सो इथपर्यंत झालं. तर आता मला सांगा. ठीक आहे. आता मला तुम्ही सांगायचंय की मला या पॅरावनला काय करायचंय. 3 एलिमेंट्स आहेत. या 3 एलिमेंट्सला मला काय करायचंय स्टाईल अप्लाय करायचं. तर मी कसं करणार. स्टाईल डॉट स्टाईल डॉट बॅकग्राऊंड कलर बॅकग्राऊंड कलर कॅपिटल सर इक्वल्स टू इज इक्वल टू स्ट्रिंग मध्ये रेड. ओके. ऑरेंज देऊ थोडं लांब जायचं. ऑरेंज. अरे ORANG. हा. ओके. तर वर्षा बरोबर आहे का हे. महेश सर महेश भूषण येस सर बरोबर आहे. नरेंद्र गिरीधर सदाशिव येस सर पूजा. बरोबर आहे. हो सर. यस सर 100% डॅम शुअर. येस सर. येस. बॅक कलर दिलं बरोबर आहे पण ते पॅरावन घेतलं जे होतं ते पॅरावनलाच होईल ना. तिथे आपण क्लास नेम चेंज केलं होतं पॅरावन दुसऱ्याला पहिल्याला आणि तिसऱ्याला काहीतरी असं. हा हो म्हणजे त्या तिघांना होईल ना ज्याला ज्याला पॅरावन क्लास आहे त्यांना. हा हा. ओके. तर तुम्ही सगळे म्हणताय हा. मी म्हणतो नाही. हा असं काहीतरी ऑपोजिट असतं. हा सर ब्राउझरला बघत काय झालं काय नाही. एरर येईल काय येणार आहे. हा नाही झालं. सिम्पल लॉजिक आहे. हे काय आहे. क्लास आहे. हा नाही व्हेरिएबल काय HTML कलेक्शन आहे. बरोबर. बरोबर. HTML कलेक्शन हा काय आहे. अरे लाईक अरे ऑब्जेक्ट. लाईक ऑब्जेक्ट. अरेच्या प्रत्येक एलिमेंटला मला काय करायचंय 1, 2, 3, 4 या प्रत्येक एलिमेंटला मला +1 ऍड करायचंय. तर मी असं करतो का अरे +1 असं नाही, करतो नाही, का आपण. नाही. मग तुम्ही इथं असं केलंय. तुम्ही काय केलंय त्या सगळ्या एलिमेंट्सला इथं स्टाईल लावली डायरेक्टली. आपल्याला जर या प्रत्येक एलिमेंट मध्ये 1 ऍड करायचं तर आपण काय करतो फॉर लूप लावून ऍड फॉर करतो. येस बरोबर. एक एक एलिमेंट गेट करून त्याच्यामध्ये +1 ऍड करतो. ठीक आहे. येस सर. ठीक आहे. समजा मला या पहिल्याच एलिमेंटला +1 ऍड करायचं तर कसं करतो आपण. पहिल्याच एलिमेंटला करायचंय. पहिला एलिमेंट ऍक्सेस केला +1 बरोबर. बरोबर. पहिला एलिमेंट असंच ऍक्सेस करणार ना आपण. बरोबर. बरोबर. येस सर. येस सर. ओके. ठीक आहे. तसंच आधी आपण काय करू हा जो पॅरा आहे त्याच्या पहिल्या एलिमेंटला आपण काय करू बॅकग्राऊंड कलर देऊ. तर कसं द्यायचं. पॅरा 1 हम्म, इन स्क्वेअर ब्रॅकेट हम्म. 0. 0 सेव झालाय. आला. येस. आता Yes, sir. पॅरा 1च्या मला लास्ट एलिमेंटला द्यायचंय 2. पॅरा 1 डॉट लेंथ पॅरा 1 डॉट लेंथ डॉट लेंथ. सेव लेंथ -1 -1 सर. झालंय. येस सर. येस. ओके. तो हा काय अरे आहे बरोबर. ही लेंथ काढतो मी म्हणजे कळल. इथं आला हा फर्स्ट एलिमेंट हा सेकंड एलिमेंट आणि हा लास्ट थर्ड एलिमेंट. ओके. येस. येस सर.
आता आपल्याला सगळ्या एलिमेंटला अप्लाय करायचं आहे. तर सगळ्या एलिमेंटला अप्लाय करताना कसं करावं लागेल सांगा? त्याला मग फॉर लूपच यूज करावं लागेल सर. फॉर लूपच यूज करावं लागेल. इंडेक्स ऑफ आय केल्यानंतर येतं. नाही, सगळ्या एलिमेंटला करायचं म्हणलं की डायरेक्ट लावून टाकायचं ना. हा तेच फॉर लूप मध्ये आपला आय असतो किंवा हो. फॉर इच सांगा याच्यामधला एलिमेंट. एलिमेंट ओके. एली डॉट डॉट या प्रत्येक एलिमेंटला काय करायचं आपल्याला? कलर द्यायचा म्हणजे पॅरावन. ठीक आहे, कन्सोल करू का ईएलई? हा कन्सोल डॉट लॉग एलिमेंट ईएलई. ठीक आहे. तर आता सांगा काय होईल 60 नंबर लाईनला? पॅरावनचे एलिमेंट येतील. गिरीधर हा पॅरावनचे एलिमेंट येतील. ठीक आहे. वीरभद्र भूषण. हॅलो भूषण, हा हॅलो. काय येईल? सगळे पॅरावनचे सगळे एलिमेंट्स प्रिंट कन्सोल होतील. होतील. बरोबर. महेश, नागेश, संगम, वर्षा, पूजा, हिरापल्ले, मस्के. पॅरावनचे एलिमेंट. ओके. तर सगळेजण म्हणत आहेत की पॅरावनचे एलिमेंट्स कन्सोल होतील. बरोबर. येस सर. सो एरर. काय एरर? फॉर इच नॉट अ फंक्शन होतात म्हणजे अरेच्या काही हे होत ते होत नाही. यस यस. अरेच्या काही मेथड्स काय होत नाही? अप्लाय होत नाही. अप्लाय फॉर लूप होईल का सर? फॉर लूप होईल. फॉर लूप होईल. तर मग ठीक आहे. कोणत्या होतात कोणत्या होत नाहीत ते कसं कळणार? असंच आपल्याला एरर आल्यानंतर. पण तसं करायचंच नाही. कधीही आलं ना, सिम्पली काय करायचं, आपला जो हा पॅरा 1 राहतो हा HTML कलेक्शन आहे. क्लास नेम आपल्याला HTML कलेक्शन देतो हा माहित आहे. ठीक आहे. बरोबर. तर याला अरे मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. हा. तर याला अरे मध्ये आपण कसं कन्वर्ट करतो म्हणजे त्याच्यासाठी आपल्याकडे एक मेथड आहे अरे डॉट फ्रॉम आणि मध्ये तो एलिमेंट पॅरावन. असं केलं ना काय होईल, आपला जो हा HTML कलेक्शन आहे तो प्रॉपर अरे मध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे. आता मी काय करतो, पॅरा1 इक्वल्स टू अरे डॉट फ्रॉम पॅरा1. ठीक आहे. सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर आता आपण इथे गेलो तर आता तिन्ही एलिमेंट्स काय झाले तिथं? काय झाले? तिन्ही एलिमेंट्स कन्सोल झालेत ना. आपण हो, कन्सोल झालेत, केलं झालेत. इथं. हो बरोबर. बरोबर. येस. डाऊट आहे का? काही कन्फ्युजन होत आहे का? नाही नाही काही नाही सर, समजलं. नाही. सगळ्यांना वीरभद्र, भूषण, गिरीधर, महेश, नागेश, पूजा, संगम. नाही सर. थोडं कन्फ्युजन आहे ना? व्हिडिओ कन्फ्युजन असेल कारण हे थोडं होते कन्फ्युज. ठीक आहे. आता तरी आपण सिम्पली स्टाईल देऊ. ELE डॉट स्टाईल डॉट बॅकग्राऊंड कलर इक्वल्स टू पिंक. ओके. सेव्ह. लागलाय कलर तिन्हीला? येस. येस. ओके. सो आज आपण 2 मेथड बघितल्या. ID सिलेक्टर, क्लास सिलेक्टर. क्लास सिलेक्टर इज अ मल्टिपल सिलेक्शन मेथड. ID मल्टिपल सिलेक्टर. येस. आणि क्लास सिलेक्टर हे काय करते, आपल्याला HTML कलेक्शन रिटर्न करते. HTML कलेक्शन इज नथिंग बट अ अरे लाईक ऑब्जेक्ट. ओके. त्याला काही Okay, अरेच्या sir. मेथड्स आणि प्रॉपर्टीज सपोर्ट करतात, काही करत नाहीत. ठीक आहे. आणि आपण त्याला काय करायचं, कधीही आपल्याकडे HTML कलेक्शन आला की काय करून घ्यायचं, त्याला अरे फॉर्म मेथड लावायचं. कन्वर्ट करून घ्यायचं. ठीक आहे. ओके. हा कन्सेप्ट माहिती आहे का हो तुम्हाला? आता मी इथं हे मला कन्फ्युज होत होता आधी. ठीक आहे. तुम्हाला कोणाला माहिती आहे का?
समजा मला अजून कन्फ्युज होते तर तुम्ही सांगा की आता मी इथं पॅरा1 घेतलाय बरोबर, वापस Yes. मी इथं पॅरा1 घेतला आणि राईट साईडला असं लिहिलंय, पण आधी तर मी हा घेतलाय, रिअसाइन होईल सर तो. पण इथं पण तेच घेतलंय ना. सर एका ठिकाणी आयडी आहे आणि एका ठिकाणी फक्त व्हेरिएबल एका ठिकाणी डिक्लेरेशन म्हणजे याच्यातला डिफरन्स म्हणजे का तसं होतं, कारण दोन्ही जागी आता सेमच घेतले मी. सर फर्स्ट पॅरा1 असलेला व्हेरिएबल आहे आणि फ्रॉम मधला हा असलेला पण व्हेरिएबलच आहे. नाही, पण तो आयडी क्लास नेम आहे ना, क्लास नेम. हा पण तोच आहे ना. इथं आपण घेतलं याला, इथं आल्यानंतर त्याची व्हॅल्यू तेच झाली ना. इथं आपण काही त्याला नवीन डिक्लेअर करत नाहीये, काही नाही. पॅरा1 डिक्लेअर केलेला आहे सर्व्हर, ते अरे मेथड मध्ये हे केलेलं आहे, इन ब्रॅकेट मध्ये टाकलं. हो रे, मग आता इथं आल्यानंतर तो तेच राहणार आहे ना, थोडीच त्याने चेंज होणार इथं लिहिल्यानंतर मी. हो सर. तर ते ऍरे डॉट फ्रॉम का यूज केला सांगता नाही का? हा सांगतो, मेथड हो सांगतो. आधी हे तर सांगा, हेच आन्सर, कारण हे बेसिक आहे. रिअसाइन केलेला आहे सर. हो व्हॅल्यू reassign. ठीक आहे, असाइनमेंट मध्ये काय होतं सांगा. मेमरी ब्लॉक तोच असतो, फक्त व्हॅल्यू चेंज करतो आपण. हो, पण एक गोष्ट, कधीही काय होतं, राईट साइडची व्हॅल्यू लेफ्ट साइडला असाइन होते राईट प्रोग्रामिंग मध्ये. साइडची व्हॅल्यू लेफ्ट साइड. राईट साइडची व्हॅल्यू हे काय होते, लेफ्ट साइडला असाइन होते. पहिल्यांदा Okay, ही sir. रीड केली जाते, ठीक आहे. याची व्हॅल्यू काही राहू दे. आता इथं आल्यानंतर याची व्हॅल्यू हेच आहे सध्या तर, HTML कलेक्शनच आहे. पण काय झालं, इथं आल्यानंतर याची व्हॅल्यू इकडं असाइन झाली. ठीक आहे. राईट साइडचा पार्ट हा sir. कधी काय होतो, असाइन होतो लेफ्ट साइडच्या पार्टला. ओके ओके. येस. तर अरे डॉट फ्रॉम हे मेथड आपल्याला भेटली, अरेची मेथड आहे. ठीक आहे. अरे डॉट फ्रॉम हे आपण कशासाठी यूज करतो, म्हणजे हा जो HTML कलेक्शन आहे, ठीक आहे, याला आपण अरे मध्ये कन्वर्ट करण्यासाठी, कारण हा काय एक फुल्ली अरे नाही, बरोबर. येस, पण तो अरे सारखा आहे हे माहिती आहे आपल्याला. अरे सारखा आहे माहिती आहे म्हणल्यानंतर अरेनं काय केलं, आपल्याला एक मेथड दिली आहे, अरे डॉट फ्रॉम. ओके, या HTML कलेक्शन मधून काय कर, याला एक अरे क्रिएट कर, पूर्ण एक असं बनव की त्याला पूर्ण Proper अरेचे प्रॉपर्टीज आणि मेथड्स हे काय होतील, ओके यूज होतील. ओके, यूज ठीक करता आहे. येईल. येस, तर ही नोट करून ठेवा, ठीक आहे, कारण दिस इज इम्पॉर्टंट. हे कधी असं केल्यानंतर HTML कलेक्शन आल्यानंतर हे युजच होईल. आणखी नाही काय, नोड लिस्ट, त्याच्यात पण हे वापरावंच लागते आपल्याला. जिथे इथे अरे लाईक ऑब्जेक्ट येईल तिथं ते वापरावंच लागतं. ठीक आहे. सो आता Okay, याला sir. येस, ओके, चलते. तर थांबू आज आपण, पण ठीक आहे. आता पुढे नोड लिस्ट आल्यानंतरच मी काय करतो, हा HTML कलेक्शन आणि त्याच्यातला डिफरन्स सांगतो, तोपर्यंत सांगत नाही. ओके ओके सर. चलो, आज दोनच मेथड night. घेतलेत मी. ठीक आहे, याची प्रॅक्टिस करा, सिलेक्ट करा, इकडून मल्टिपल एलिमेंट्स बनवा, त्यांना सिलेक्ट करा, स्टाईल अप्लाय करा, इनर टेक्स्ट आणि इनर HTML कसं वर्क होते हे बघा. ठीक आहे, हे ओके सर. तुमच्यासाठी टास्क. ओके, चलते. ओके सर. चलो बाय.